तिथे एक मोहनदास पारेख नावाचा व्यापारी होता. तो मृत होता तरी पण त्याच्या घराला धक्का लावला नाही. उलट जय शिवराय मित्रांनो, मी सुशील कैलास गणोरे. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब मंचावरती. मित्रांनो, आज आपण ज्या किल्ल्याची मोहीम घेतलेली आहे तो आहे इंद्राई किल्ला. मागच्या वेळेस आपण राजधर किल्ल्याची या भागामध्ये मोहीम घेतलेली होती. जर तुम्हाला राजधर किल्ल्याचा व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटन प्रेस करा. आय बटनमध्ये तुम्हाला याचा व्हिडिओ बघायला मिळेल. या किल्ल्याचा जास्त काही म्हणण्यापेक्षा इतिहास सापडतच नाही कुठंच. मी भरपूर शोधण्याचा प्रयत्न केला पण इतिहास काही मला भेटला नाही कुठं. आज ज्या पण किल्ल्याहून आपल्याला इतिहास मिळत नाही. आपण इथून पुढे म्हणजे इथून मागं पण केलं पण इथून पुढे पण आपण तेच करणार आहे की ऐतिहासिक पाऊलखुणा ज्या आहे शिवरायांच्या आपल्या महाराजांच्या ज्या ऐतिहासिक पाऊलखुणा आहे ज्या मोहिमांवर गेल्यावर शेअर करणार आहोत. तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघत चला. मी त्यामध्ये तुम्हाला नवनवीन माहित्यासुद्धा टाकणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या गडाचा पूर्ण भ्रमंती तर करणारच आहोत पण पहिली सुरत लूट जी झाली त्या सुरत लुटीविषयी सुद्धा माहिती करून घेऊया, जेणेकरून आपल्याला इतिहास पण कळेल आणि या गडाची भ्रमंतीसुद्धा बघायला मिळेल. एक गोष्ट राहिलीच, आज आपण या मोहिमेवर आलेलो आहे. आपले ट्रेकर पण आले, अभिभाऊ फॉर्मात आहे आज जरा ते. आणि आजचा जो ट्रेक आहे जी मोहीम आहे आज आपण लवकर सुरू करतोय. 7 वाजलेले. मागच्या वेळेस जरा वेळ झाला होता, 8:15 8:30 वाजून गेले होते. खूप ऊन वाढलं होतं. आज आपण बघू शकतो आज आत्ताशी सूर्य निघायला थोडासा वर राहिलेला आहे. चलो चलते. हा मागच्या बाजूला जर दिसत असेल तर हा आहे इंद्रायणी किल्ला. चलो चलते अभी आगे. मित्रांनो, समोरच्या बाजूला जर दिसत असेल तर ही वस्ती आहे. या साईडला इथे ही वस्ती आहे. या वस्तीतून इकडे यायचं आणि समोर एक खून म्हणून एक शिळा आहे इथं. या शिळेपासून वरच्या बाजूला आपल्याला निघायचं आहे या साईडने. आणि इकडनं चला पण हा प्रॉपर रस्ता इकडनं आहे असं गावातल्या काही व्यक्ती भेटला होता मला, एक त्यांनी सांगितलं. तर इकडनं असं स्ट्रेट चालायचं आहे. अभिभाव आपले चाललेले. मोगल सरदार शाहिस्ते खान हा पुण्यामध्ये येऊन बसला होता आणि पुढच्या 3 वर्ष त्याने पुण्यामध्ये राहून जो आजूबाजूचा सर्व परिसर आहे तो जळून बेचिराख केला होता. मंदिरं पाडली होती, सर्व खजिना लुटून आपल्या आरमारात घेतला होता, म्हणजे आपल्या ताब्यात घेतलेला होता. म्हणजे जो दख्खनचा परिसर होता म्हणजे दक्षिणेत येऊन त्यांनी पूर्ण दख्खन लुटून खाल्लेले होते. या शाहिस्ते खानाला ज्या वेळेस महाराजांनी पळून लावला, त्याची बोटे छाटली, त्यानंतर जी महाराष्ट्राची म्हणजे जी दक्षिणेत असलेल्या आपल्या साम्राज्याची, मराठ्यांच्या साम्राज्याची आर्थिक परिस्थिती ही खूप नाजूक झालेली होती. ही परिस्थिती नाजूक झालेली असताना राज्य करणे हे शक्य नव्हते. महाराजांना हे माहीत होतं. महाराजांनी त्यानंतर ही आर्थिक तूट भरून काढण्यासाठी सुरतेची मोहीम घेतली. सुरतेची मोहीम घेण्याचं कारण काय तर सुरतेमध्ये आर्थिकदृष्ट्या सुरत हे खूप सदन होतं. तिथे खूप मोठ्या प्रमाणात व्यापारी होते, बंदरं होते. या बंदरांमार्फत इतर देशांतून तिथे आर्थिक व्यवहार व्हायचे, व्यापार व्हायचे. अशा पद्धतीने सुरत एकदम सदन शहर होतं. तेथील जो सरदार होता इनायत खान हा अय्याशी होता एक नंबरचा. त्याला पैशांनी खूप मात चढलेला होता. आणि या सुरतेच्या मोहिमेसाठी पहिल्यांदा महाराजांनी बहिर्जी नाईक म्हणजे जो त्यांचा गुप्तहेर खात्याचा प्रमुख होता त्याला सुरतेच्या दिशेने पाठवलं. बहिर्जी नाईकने सुरतेत जाऊन आणि तिथे इत्तंभूत सगळी माहिती गोळा केली. बहिर्जी नाईकने जी महाराजांना माहिती सांगितली त्यानुसार सुरतेमध्ये जे 5,000 सैन्य दाखवण्यात आलं होतं ते 5,000 सैन्य नव्हतं तर तिथे फक्त आणि फक्त 1,000 सैन्य कार्यरत होतं. आणि हे 1,000 सैन्य का कार्यरत होतं तर सुरतेच्या आजूबाजूला जी तटबंदी होती, इनायत खानाला असं वाटायचं की या तटबंदीमुळे आपल्या सुरतेत कोणी येऊ शकत नाही. आणि बादशाची सुद्धा नजर त्या सुरतेवर नव्हती. बादशाला वाटायचं की एवढी कडक तटबंदी आहे तर तिथं कोणी हातच मारू शकत नाही. जरी किती प्रयत्न झाला तर आपल्या फौजा आजूबाजूने पूर्णपणे तटबंदी करून उभ्या आहे. अशा पद्धतीने सुरतेला
जे 5,000चं सैन्य दिलेलं होतं इनायत खानाने, त्या 5,000च्या ऐवजी 1,000 सैन्य तिथं ठेवलं आणि जे वरचे उरलेले 4,000 आहे त्यांचा पगार जो बादशाहकडून यायचा तो हा इनायत खान घेऊन घ्यायचा. अशा पद्धतीने त्या सुरतेची रचना होती. अशी इत्तमभूत माहिती तिथले व्यापारी कोण होते, काय होते, कोणाकडे किती मालमत्ता आहे, पोर्तुगीज कसे, तिथले इंग्रज कसे, कोणाच्या याच्यात किती सैन्य आहे, या सर्व गोष्टींची माहिती बहिर्जी नायकाने महाराजांना आणून दिली. आणि 15 डिसेंबर 1663 साली महाराजांनी सुरतेच्या दिशेने प्रवास सुरू केला. महाराजांनी पहिल्यांदा खानदेशात गेले, खानदेशातून तापी नदीकडे गेले, तापी खोऱ्यातून सुरतेच्या दिशेने महाराज गेले आणि सुरतेमध्ये महाराज 5 जानेवारी 1664 साली पोहोचले. 5 जानेवारी 1664 महाराजांनी इनायत खानाला जो खलिता लिहिला त्यामध्ये त्याला सांगण्यात आलं की तुझ्याकडे असलेला खजिना आणि जे व्यापारी आहे त्यांना जे खलिते पाठवले त्यांना सांगण्यात आलं की महाराज सांगतील त्या पद्धतीने सर्व जो खजिना आहे तो त्या पद्धतीने तुम्हाला महाराजांच्या हाती सोपायचा आहे आणि जर तुम्ही तो सोपला नाही तर पुढच्या कारवाईस तुम्ही कारणीभूत असाल. अशा पद्धतीने महाराजांनी हे खलिते त्यांना पाठवले होते. पण तेथील व्यापाऱ्यांनी सुद्धा हे धुडकावून लावले. व्यापाऱ्यांनीच नाही तर इनायत खानाने सुद्धा हे सर्व काही धुडकावून लावलं आणि या दृष्टीत महाराजांनी पुढील निर्णय घेतला की या सुरतेला आता जळून खाक करायचं, बेचिराग करायचं आणि इथली सर्व मालमत्ता सर्व व्यापाऱ्यांकडून लुटून घ्यायची आणि आपल्या मार्गाला लागायचं. 5 जानेवारी 1664 नंतर 6 जानेवारीला महाराजांनी जी सुरत आहे ती लुटण्यास सुरुवात केली आणि तेथील व्यापारी, तेथील सावकार, इनायत खानाचे जे काही विश्वासू होते या सगळ्यांना लुटण्यास सुरुवात केली. एवढंच काय, तो वखारी सुद्धा खणून काढायला सुरुवात केली. असं नाही की महाराजांनी तेथील सगळेच व्यापारी लुटले, सगळेच जे धर्मीयाचे लोक होते त्यांना लुटलं. महाराजांनी तेथे एक मोहनदास पारेख नावाचा व्यापारी होता, तो मृत होता तरी पण त्याच्या घराला धक्का लावला नाही. उलट त्याच्या घरासमोर सैनिक ठेवले आणि त्या घराची जी तडबंदी होती ती करून दिली जेणेकरून आपल्या सैनिकांकडून ते घर लुटलं जाणार नाही, कारण तो एक दानशूर व्यक्ती होता. अशाच पद्धतीने इतर धर्मियांचे सुद्धा जे दानशूर व्यक्ती असतील त्यांना महाराजांनी धक्का सुद्धा लागू दिला नाही आणि पूर्ण सुरत जळून खाक केली. तिथले सगळे व्यापारी लुटून आणि सगळ्या वखारी खणून काढल्या. त्यानंतर महाराजांना कळालं की येथील पोर्तुगीजांकडे सैन्य साठा नाहीये. महाराजांनी पोर्तुगीजांना सुद्धा लुटून खाल्लं. त्यानंतर इंग्रजांकडे चांगल्या पद्धतीने सैन्य शक्ती होती. त्यामुळे महाराजांच्या लक्षात आलं की या वारुळामध्ये हात घालायचा नाही, कारण आपण जर यांना धक्का लावला तर इथं लढाई पेटल आणि आपल्याला इथंच खूप वेळ घालवायला लागेल. त्या वेळामध्ये ही मोगल सैन्य इथे येऊन आणि त्यांच्याशी सुद्धा आपल्याला लढाई करायला लागू शकते. त्यामुळं महाराजांनी भेटेल तेवढं शक्य होईल तेवढं खजिना लुटला आणि तो आपल्या सैन्यामध्ये घेतला आणि 10 जानेवारी 1664 रोजी महाराज परत आपल्या राजगडाच्या दिशेने निघाले. ते तापी खोऱ्यात आले. तापी खोऱ्यातून दख्खने आपल्या खानदेशाकडे आले आणि खानदेशाकडून राजगडच्या दिशेने निघाले. अशा पद्धतीने महाराजांनी आपल्या कौशल्याने जी पहिली सुरत लूट होती ती अशी पद्धतीने केली होती. म्हणजेच शाहिस्ते खानाला तर पळून लावलंच, पण जी आर्थिक तूट झाली होती ती अशा पद्धतीने महाराजांनी स्वराज्यात भरून काढली होती. मित्रांनो, ही माहिती खूपच महत्वाची आहे. ही माहिती आपल्या मित्रांना सुद्धा कळवा. आता आपण या किल्ल्याच्या वरती जायला निघतो आहोत. इंद्राई किल्ल्यावरती आपण ही माहिती घेतली कारण या किल्ल्याचा कुठलाही इतिहासात दिसत नाही. मग बाकीच्या ऐतिहासिक खुणा तरी आपण बघितल्या पाहिजे. चलो चलते आगे अभी. मित्रांनो, आपण आज या इंद्राई किल्ल्याच्या मोहिमेसाठी आलेलो आहे. इंद्राई किल्ला हा सातमाळ डोंगर रांगेतील एक किल्ला आहे. माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकत असाल तर हा आहे राजधर किल्ला. आपण राजधर किल्ल्याची मोहीम घेतलेली होती. जर तुम्ही त्याचा व्हिडिओ बघितलेला नसेल तर तुम्ही आय बटन प्रेस करा. आय बटनमध्ये तुम्हाला त्याचा पण व्हिडिओ बघायला मिळेल. इंद्राई किल्ल्याचं तसं जास्त काही ऐतिहासिकदृष्ट्या मला काही पाऊलखुणा बघायला नाही मिळालं. याचा इतिहास काय आहे कुठे बघायला मिळाला नाही. पण हा जास्त करून
या सातमाळ डोंगर रांगेतील जे किल्ले ते मोगलांच्या आधिपत्याखाली होते. तर कदाचित याचं सुद्धा तसं असेल तर सांगता येणार नाही. आपल्याला वर गेल्यानंतर काही गोवा मग बघायला मिळतात, त्यानंतर एक शिवलिंग पण बघायला मिळतं, दुसऱ्या साईडने गेल्यानंतर काही लेण्या बघायला मिळतात. असे 3 रस्ते वरती, एकाच जागेवर यायचं, मध्ये जायचं, परत मागे येऊन पुढे, परत मागे पुढे, अशा पद्धतीने तिथे 3 ठिकाणी जाऊन आणि 3 प्रकारचे अवशेष बघायला मिळतात. या किल्ल्याची उंची जर बघायला गेलं तर समुद्र सपाटीपासून 4490 फूट इतकी या किल्ल्याची उंची आहे. बाकीच्या ज्या काही पाऊलखुणा आहे त्या आता आपण वरती जाऊन बघूया. चलो चलते आगे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जे पहिलं पठार आहे म्हणजे हा मैदानी प्रदेश मानता येईल. वरती आल्यानंतर बघू शकता तुम्ही माझ्या मागे पूर्णपणे सपाट मैदानी आहे. हे पहिलं पठार लागलं आपल्याला, मैदानी प्रदेश लागला. इथं आलो आहे. आता इथून आल्यानंतर मागच्या बाजूला आता इकडने या साईडने आपल्याला वरती जायचं आहे. कदाचित तोच गोमुखी दरवाजा आहे इथं. आता तुम्हाला दिसतोय की नाही सांगता येणार नाही, पण हा गोमुखी दरवाजा आहे बहुतेक. या किल्ल्याला सुद्धा गोमुखी दरवाजा असेल तर बघायला खूपच आनंद होईल, कारण गोमुखी दरवाजा हा समजत नाही. आपण लांबून जवळ जातो तरी गोमुखी दरवाजा समजत नाही. ऊन वाढत चाललंय पण आपण आज लवकर लागलेलो आहे या मोहिमेला, त्यामुळं त्रास वगैरे होणार नाही. 11पर्यंत कदाचित आपण खाली पण येऊन जाऊ. मित्रांनो, या मोहिमेला जर तुम्हाला यायचं असेल तर चांदवडला या. चांदवडवरनं राजदेरवाडीची बस पकडायची. राजदेरवाडीच्या बसने ज्यावेळेस तुम्ही याल तर इंद्रायणी वाडीच्या मागे जी वस्ती लागते त्या वस्तीवर आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला मिळाले असेल, खाली वस्ती दाखवली होती मी मागे, तर त्या वस्तीवर थांबायचं. तिथून आपल्याला वरती चढण्यासाठी रस्ता आहे. इकडनं इंद्रायवाडीतून पण आहे, पण तो थोडासा खडतर रस्ता आहे, फिरून यायला लागतं. तर या वस्तीवरूनच आपण वरती येण्यास सुरुवात करा, जेणेकरून रस्ता आहे व्यवस्थित आहे, काही सरकला वगैरे नाही, बऱ्यापैकी आहे. तुम्ही मागच्या अभिभाऊ चालत होते, मी तो व्हिडिओ टाकला आहे, त्याच्यात बघितलंच असेल. आता आपण वरती चढाई सुरू करूया. अभिभाऊ थोडेसे उन्हाने थकलेले दिसतात, बसले. चलो आगे चलते. मुल्लेरच्या जंगलात घुसलो होतो, चुकलेलो रस्ता. सेम त्या टाईपचं जंगल वाटतंय. मी मुल्लेरच्या जंगलात घुसलो होतो आणि त्या जंगलामध्ये ॲक्च्युअल मी 1 तास फिरत होतो. दरवाजे पण लागले होते मला. कदाचित दुसऱ्या साईडचा रस्ता होता तो, त्या साईडला पूर्ण पठारी भाग फिरून आलो, काहीच भेटलं नाही. तिथून परत रिवर्स महादेवाच्या मंदिरापाशी आलो. महादेवाच्या मंदिरापासून मला वरती जायला रस्ता मिळाला होता. मुल्लेरचा व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटन प्रेस करा, तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. चलो. फायनली मंदिर लागलंय आणि जनावरांसाठी पाणी पिण्यासाठी इथं सोय केलेली आहे. या मंदिराच्या याच्यापाशी आल्यानंतर तुम्हाला समजेल, हे तुम्ही पॉईंट समजा का जिथून आपल्याला पुढे जायचं आहे. जवळपास आपण मागच्या पठारावर जे मी तुम्हाला दाखवलं होतं, तर त्या पठारापासून स्ट्रेट साईडने पूर्ण सकल भाग आहे, जिथनं आपल्याला इकडे यायचं आहे या मंदिरापर्यंत, आणि इथून आपल्याला वरती या पिक पॉईंटकडे जायचं आहे. अशा पद्धतीने हा रोड आहे. चलो आगे चलते हैं. मित्रांनो, मागच्या बाजूला तुम्हाला भगवा दिसत असेल. मराठ्यांची आन बान शान छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. हे गडकोटांनो, तुम्ही सांगाल का माझा राजा कसा दिसायचा, कसा चालायचा?
मित्रांनो, आतापर्यंत आपण 70% मोहीम आपण पूर्ण केलेली आहे. इथून कातळाच्या कडातून आपल्याला पायऱ्या चालू झालेल्या आहेत. त्याच्याच राईट साईडला हे जे बारमाही नैसर्गिकरित्या पाणी असलेलं तळ आहे. खाली जे तुम्हाला भाऊनी सांगितलं मंदिराजवळ जे काही गुरांसाठी पाण्याची सोय केलेली आहे, ती ह्याच तळ्यातून ड्रीपच्या नळीच्या सहाय्याने खाली गेलेली आहे. ते इथं बाराही महिने पाणी असलेलं हे जिवंत पाण्याचा स्रोत आपल्याला इथं या गडावर आढळतो. दुसरी गोष्ट आता अशी सांगू इच्छितो मित्रांनो, इतक्या वर आम्ही या मोहिमेसाठी इतक्या वर आलोय. इतक्या वर का आलोय? शिवाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांची एवढे आपल्यासाठी मोठा इतिहास तयार करून ठेवलेला आहे त्यांनी. आणि आपण किंवा जनरली कोणीही येतं, हा मूर्खपणा का करता तुम्ही, मला हेच समजत नाही. मागच्या पण बऱ्याच काही मोहिमांमध्ये मी समजावून सांगितलेलं आहे की गड किल्ले गडकोट आपण फिरण्यासाठी येतो, तिथं बिस्किट पुड्याचे किंवा बिस्लेरीच्या बॉटल्स असे घाण करतात लोक, किंवा दुसरी अशा प्रकारचे हे नावं लिहून तुम्हाला नेमकं कुठलं समाधान भेटतं मला हे समजत नाही. हा जो इतिहास आपण जपण्याचा प्रयत्न करतोय, हा जपत चला. पुढच्या जनरेशनला तो आपल्याला दाखवायचा आहे. तर हे दाखवायचं आहे काय, हे एमटी राज वगैरे हे तुम्ही तुमचा स्वतःचा इतिहास तुमचा स्वतः तयार करा. दुसरी इतिहासावर का तुम्ही खराब करताय? तर मी त्यांना हात जोडून विनंती करतो की असे प्रकार कृपया इथल्या अशा ऐतिहासिक गोष्टींवर करू नका. चला तर मग आता आपण पुढच्या मोहिमेला सुरुवात करू. मित्रांनो, आपण ज्या पद्धतीने वरती येतो, वर आल्यानंतर जे डाव्या हाताला आपल्याला तळं लागलं होतं, तर डाव्या हाताला त्या तळ्याच्या बाजूलाच अशा काही गुहा वगैरे नाईट ट्रेकिंगसाठी यूज करू शकता. इथं 1-2 नाही, चांगल्या 7-8-10 गुहा आहे. इथे पुढे पण गेलं तर पुढं पण आहे, परंतु जाण्यासाठी रस्ता आहे की नाही ते माहिती नाही. इथनं छोटा रस्ता दिसतोय मला, पण इथे या गुहा आहे. इकडे त्या साईडला पण आहे, इथे पण आहे, पुढे पण आहे. नाईट ट्रेकिंगसाठी यूज करू शकता. आणि मला सेफ वाटतोय हा गड नाईट ट्रेकिंगसाठी, कारण जंगलाचा अभाव आहे इथे. प्राण्यांचं मला तसं काही वाटत नाही इथं की असतील वगैरे, तर तुम्ही इथं नाईट ट्रेकिंगसुद्धा करू शकता. आभाळ खूप छान दिसेल रात्री, वाऱ्याचा आनंद घेता येईल, मजा येईल जरा. आता आपण कातळातील पायऱ्यांनी वर जाणार आहोत. चला चालू यावरती. लईच हे झालेलं आहे तो. ठीक आहे सर. हां, मित्रांनो, ज्या कातळातल्या पायऱ्या आहेत त्या वर चढून येताना हा एक फारशी लेक लागतो वाटेमध्ये. फारशी तरी येत नाही. प्रयत्न केला की धुवून काढू आणि गुगल सर्च करून बघू, पण धुतला तरी तो काही फारसा व्यवस्थित दिसत नाही. कालांतरात म्हणजे काही ज्याचे अवशेष आहे ते मिटलेले, कुठल्याही प्रकारे मला गुगलसुद्धा नाही करता येते. ते वाचण्याचा प्रयत्न करू म्हटलं आपल्याला जरी नाही वाचता येत तर गुगलच्या साहाय्याने. पुढचं म्हणजे वरती आता हा एक दरवाजा लागतो. पहिला दरवाजा आहे हा. मी जसं कातळातल्या पायऱ्या चढून आलो, फारशी अवस्थेत आहे पूर्ण, काही थोड्या प्रमाणात अवशेष बाकी त्याचे. गोमुखी दरवाजा मी तुम्हाला खालच्या बाजूने म्हटलं होतं की तिथे एक कातळ दिसत होतं, तिथे गोमुखी दरवाजा असेल, तर मी ते चुकीचं ठरलं. तिथे गोमुखी दरवाजा नव्हता, तर किल्ल्याच्या बाजूने फिरून यायचं आणि फिरून आल्यानंतर मी तुम्हाला खाली मंदिर दाखवत होतं. मंदिरातून वर आल्यानंतर इथे या कातळातल्या पायऱ्या लागतात.
एक गोमुखी टाईपच म्हणता येईल. तर थोडंसं त्या काळात आपल्याला कदाचित तिथे भिंत वगैरे असेल हे परक्या आवश्यक आहे, त्यामुळं समजायला मार्ग नाहीये. आता आपण या दरवाजातून वरती जाऊया आणि वर जाऊन आणि पुढचे एक शिवलिंग आहे तिथे जाणार आहे दर्शनाला. चलो चलते आगे. मित्रांनो, इथे या लेण्या दिसल्या, छोट्या छोट्या लेण्या आहेत. थोडस घाण करण्याचं टाळत चला. जर आपण आला आहात तर घाण करू नका. राहण्याची वगैरे उत्तम सोय कुठेतरी येऊन पण गेलेले आहे. मस्त वाटलं. कदाचित हे जे आहे हे धान्य कोठार असू शकतं. आपण अंकाई टंकाईच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की तिथे जे धान्य कोठार होतं तिथं व्यापाऱ्यांना राहण्याची सुद्धा व्यवस्था होती. इथं तशी काही व्यवस्था नाही. आता कदाचित त्या बाजूने व्यापाऱ्यांना राहण्याची व्यवस्था आणि इकडच्या साईडने धान्य साठवण्याची व्यवस्था असू शकते. मे बी त्याच्यात ठेवून येऊन तरी वाटतं. आपण पुढं चालूया आता. मित्रांनो, विशेष गोष्ट आहे की आपण 4400 आणि 68 फुटावर उंचावर आहे आणि तिथं 12 पाण्याचं टाक आहे. आणि छोटं नाही, खूप मोठं टाक आहे, नदीपर्यंत टाकायचं आणि पूर्ण भरलेलं आहे. आश्चर्यकारक गोष्ट आहे. विचार करतोय की हे पाण्याचं टाक आहे, इथं 12 पाणी आहे, पण हे कशासाठी आहे? म्हणजे इथे राजवाड्याचे अवशेष दिसतात. मला तो पडका वस्तू दिसली म्हणून मी इकडे बघण्यासाठी आलो. पण हे ॲक्च्युअल या किल्ल्यावरील राजवाड्याचे अवशेष आहेत. आपण सगळे पडलेले अवशेष दिसतात इथं. ॲक्च्युली बाजूनी बघितलं तर लक्षात नाही येत. हे देवाचं मंदिर दिसतंय. इथपर्यंत आलेलं आहे.
तेच पाण्याचं टाकं इथपर्यंत खोदलेलं आहे, जॉईंट पाण्याचं टाकं आहे. इकडे राहण्याची व्यवस्था, कदाचित ते धान्य कोठार होतं आणि हे व्यापाऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था आहे. कातळात कोरलेल्या पायऱ्या आहे. आपण वर जाणार आहोत, पण अजून खाली बरेचसे काही अवशेष आहे. या छोट्या लेण्या आहे, कशासाठी केलेल्या असतील माहिती नाही, परंतु छोट्या लेण्या आहे. 1 2 3 4 5, अरे बाप, 10 ते 12 लेण्या आहे मित्रांनो. मी तुम्हाला खालीच बोललो होतो की लेण्या आहे, एका बाजूने लेण्या आहे, दुसऱ्या बाजूला एक गुहा आहे आणि वरती जाऊन शिवलिंग आहे. मी खालीच बोललो होतो. त्या साईडने आपण ते जे धान्य कोठार बघितलं, ती गुहा होती. त्याच्यानंतर आपल्याला वर जायचंय, अजून शिवलिंग बघायचे. पण त्या ज्या लेण्या म्हटलो होतो मी तुम्हाला, ह्याच त्या लेण्या आहे. 10 ते 12 लेण्या आहे जवळपास. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 लेण्या आहे. मी अंदाज केला होता की वरती जास्त काही नसेल, फक्त थोडंफार एक शिवलिंग बघायला मिळेल आणि एखादं अवशेष असले तर बघायला मिळेल. या किल्ल्यावर मला आश्चर्यचकित करून सोडणारे अवशेष मिळालेले, जे इथून मागच्या फक्त आणि फक्त राजगड किल्ल्यावर मागला जे अवशेष बघायला मिळाले होते, त्यानंतर या किल्ल्यावर मला बरेचसे जिवंत अवशेष बघायला मिळाले. आपण राजवाड्याचे सुद्धा अवशेष बघितले, पाण्याचे टाके बघितले, धान्य कोठार बघितलं आणि आता या लेण्या. काय वाटतं बघून? कदाचित घोड्यांना बांधण्याची जागा किंवा राहण्याची जागा, दोन्हीतून एकच काहीतरी असू शकतं. याच्यावरून ठेवून येऊन तर वाटतं की जनावरे बांधण्याची जागा असू शकते. मित्रांनो, आपण हा जो परिसर पाहिला, हा कदाचित मोठा सभामंडप असेल. अवशेष दिसत आहे आपल्याला, सभामंडपात टाईपच अवशेष इथं दिसत आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे महादेव मंदिर आहे, शिवलिंग आहे. शिवलिंगाच्या समोर एक तळ कोरलेलं आहे. म्हणजे महादेवाला जो पाण्याचा अभिषेक करतात, आपण जे बेलाचे पानं वाहतो आणि पाणी वाहतो, तर त्या दृष्टीने इथे हे पाण्याचं टाकं तयार केलेलं आहे. म्हणजे आपण बघू शकतो त्या काळात सुद्धा एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने सगळ्या रचना करणे असो किंवा देवाचं मंदिराचं जे तोंड आहे ते पूर्वेच्या दिशेनीचे, म्हणजे सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या रचना करत होते. हा सभामंडप, तळ आणि महादेवाचं मंदिर. आता आपण दर्शन घेऊया मध्ये जाऊन. चलो चलते.
आपण आजचा जो आजची जी गाडाची मोहीम होती इंद्राई फोर्टची ती आता संपवत आहोत. आपली पूर्ण मोहीम क्लिअर झालेली आहे आणि वरून आपण कातळ पायऱ्यापर्यंत पण आलेलो आहे. वरती म्हटलं थोडंसं पुढं जाऊन शूट घेऊया, कारण इथे इको खूप छान येतोय आणि आनंद वाटला या जागी येऊन की इको ऐकायला मिळतोय. हेडफोनचा यूज करा, नक्कीच तुम्हाला पण इको ऐकायला मिळेल. जर तुम्ही नुसता व्हिडिओ ऐकला मोबाईलवरती तर तो इको ऐकायला येणार नाही. बाकी अजून काय सांगणार तुम्हाला, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करत चला आणि आपल्या मित्रांबरोबर सुद्धा व्हिडिओला शेअर करत चला. चला तर मग इथंच थांबतो. धन्यवाद.